राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस हितेशदादा साबळे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांबाबत प्रशासनाशी चर्चा करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासंदर्भात मागणीला यश मिळवलं असून राजूरवाडी पिंपळखुटा निंभी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाकरता दिवसा वीज मिळत आहे। त्याचप्रमाणे कृषी विभागाचे कार्यालय मोर्शी शहराबाहेर असल्यानं शेतकऱ्यांना होत असलेल्या समस्या लक्षात घेता हितेश साबळे यांनी तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय मोर्शी शहरात आणण्याकरता शासन दरबारी मागणी केल्याचं देखील कळत आहे। तालुका कृषी अधिकाऱ्याचं कार्यालय हे मोर्शी शहरापासून काही लांब अंतरावर आहे। ते कार्यालय मोर्शी शहरात आणावं ही सुद्धा आपली मागणी होती। आणि SAO कार्यालय असो, तालुका कृषी अधिकारी असो यांच्याशी सविस्तर चर्चा केली, परंतु ही चर्चा निष्फळ राहिली। त्याच्यामुळे कुठलंही आउटपुट या ठिकाणी मिळत नव्हतं। शेतकरी सर्वदूर गावातून 3 किलोमीटर अंतरावरती बऱ्याच शेतकऱ्यांकडे बाईक नसतात, व्हेकल नसते कुठलं त्या कार्यालयापर्यंत पोहोचायला। त्याच्यामध्ये मधात त्या ठिकाणी मधातल्या रूटवरती ते रेल्वे क्रॉसिंग असल्या कारणानं तिथं देखील 15-15 मिनिटं अर्धा तास शेतकऱ्यांना ताटकळत थांबावं लागायचं। त्याच्यामुळं खूप त्रास सहन करावा लागायचा शेतकऱ्यांना। अशा प्रकारचे काही निवेदनं काही शेतकरी मला भेटले आणि हा विषय मग आम्ही प्रशासकीय स्तरावरती मांडल्यानंतर त्याचा निश्चितच लाभ होणार नाही असं माझ्या ज्यावेळेस निदर्शनास आलं, मग नंतर आम्ही देवेंद्रजी भुयार माजी आमदार यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आम्ही हा विषय कृषी मंत्री दत्तामामा भरणेच्या OSDला त्यांनी फोन केला आणि मी अधिवेशनामध्ये तिथं पोहोचलो आणि त्यांना पत्र दिलं। त्यांनी रिमार्क केला आणि सकारात्मक भूमिका दत्तामामा भरणेची कृषी मंत्र्याची त्या बाबतीमध्ये मला आढळली। आणि त्याच्यानंतर SAO सरांशी चर्चा केल्यानंतर त्या डायरेक्शन्स त्यांना प्राप्त झालेल्या आहे। त्या वेगानं काम सुरू आहे, परंतु आता PWDचे इंजिनियर काय ठरवतात, स्पॉट व्हेरीफाय करायचं आहे, या सर्व बाबी अजून क्लिअर व्हायचे आहे आणि त्यासाठी आणखी संघर्ष आम्हाला पुढे करावाच लागणार आहे असं। त्यानंतर दादा आम्ही आता सध्या पाहतो आहे की वन्य प्राण्यांचा इतका मोठा हौदोस परिसरात वाढलेला आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक, विशेष करून तुरीचे पीक हे वन्य प्राण्यांच्या हौदोसामुळे निस्तानाभूत होण्याच्या मार्गावर आहे। या वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबतीत आपण काय भूमिका शासनासमोर मांडाल? हा खूप जिनैन असा प्रश्न आहे। याच्या बाबतीमध्ये सर्व शासन स्तरावरती मोठमोठे सगळे लोक याच्यापूर्वी आमदार खासदार बोलून गेले, परंतु हा एवढी डिफिकल्ट समस्या आहे। एकीकडे आपण वन्य प्राणी वाचवा, वन वाचवा हे देखील तेवढंच NGO काही संस्था असतात, परंतु हे सगळं सांभाळताना शेतकरी देखील कुठंतरी तळागाळात जायला नको। त्याचं तोंडाशी आलेला घास कुठंतरी हे वन्य प्राणी हदोस करून पूर्ण त्याचं नुकसान करतात। त्या संदर्भामध्ये आम्ही RFO लेवलवरती, DFO लेवलवरती पाठपुरावा केला, त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाचा इशाराही दिला। एक तर म्हटलं तुम्हाला वन्य प्राणी जर एवढेच प्रिय असतील, त्यांच्यावरती प्रेम असणं काही चुकीचं नाही, गौण नाही, परंतु त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही आमचा घात करू नये ही अशा संदर्भातली आम्ही भूमिका DFO सरांकडे, RFO सरांकडे आम्ही मांडली आणि त्या दृष्टीनं काही दिवसापूर्वी त्यांनी प्रिकॉशन्स घेतल्या, परंतु प्रॉपर फायनल प्रिकॉशन जे त्या अनुषंगाने घ्यायला पाहिजे ते अजून पावलं त्या अनुषंगाने उचलल्या गेलेली नाही। शेतकऱ्यांनी आजही रोही, डुकरं, हरणांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो आणि किमान त्या संदर्भामध्ये 7 फूट उंचीचं एक तारेचं कंपाऊंड तरी त्या शेतकऱ्याला तुम्ही फॉरेस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एखादी योजना आणून शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, म्हणजे तो त्रास शेतकऱ्यांना होणार नाही। हे एक खूप मोठं बॅरिगेटिंग त्या संदर्भामध्ये होईल अशी माझी मागणी होती। वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत असल्याची बाब सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शासन दरबारी मांडण्यात आली असून त्या बाबतीत वन विभागाकडून नियोजन आखून जंगलाशेजारी शेतकऱ्यांच्या शेताला तारेचं कंपाऊंड बनवून देण्यासंदर्भात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस हितेश साबळे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।